केलाय का की पगार वाढल्यानंतरही तुमच्या खिशात पैसे का टिकत नाहीत? मेहनत करून कमावता पण महिन्याच्या शेवटी बँक खातं रिकामं का दिसतं? आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की पगार वाढल्यानंतर बचत का होत नाही आणि यावर सोपे आणि प्रॅक्टिकल उपाय काय आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या आर्थिक भविष्याला दिशा देण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. पगार वाढला की आपण आपली जीवनशैली बदलतो. नवीन फोन, मोठं घर, महागडी कार किंवा जास्तीत जास्त बाहेरचं खाणं याला म्हणतात लाईफस्टाईल इन्फ्लेशन. जेव्हा उत्पन्न वाढतं तेव्हा खर्चही वाढणं ही सगळ्यात मोठी चूक आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा पगार 30,000 वरून 50,000 झाला तर तुम्ही नवीन गॅजेट्स किंवा ब्रँडेड कपडे खरेदी करायला लागता. पण यामुळे तुमची बचत वाढत नाही, उलट खर्च वाढतो. तुमच्या खर्चाला मर्यादा घाला, म्हणजे 50, 30 आणि 20 नियम वापरा. म्हणजे 50% गरजा, 30% इच्छा आणि 20% बचत किंवा गुंतवणुकीसाठी ठेवा. बरेच जण पगार वाढल्यानंतर बजेट बनवत नाहीत, पण तुम्हाला माहिती आहे का तुमचे पैसे कुठे खर्च जातात? जर तुम्ही तुमच्या खर्चाचा हिशोब ठेवत नसाल तर पैसे हातातून निसटतात. छोटे छोटे खर्च जसं की रोज कॅफेमधून कॉफी पिणं किंवा ऑनलाईन शॉपिंग हे सगळं जमा होऊन मोठं नुकसान तयार करतं. दर महिन्याला बजेट बनवा. तुमच्या खर्चाचं ट्रॅकिंग करा. ॲप्स किंवा एक्सेल शीटवरून तुम्ही कुठे खर्च करताय याचा हिशोब ठेवा. पगार वाढल्यानंतर अनेक जण नवीन कर्ज घेतात, जसं की क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन किंवा कार लोन. पण यामुळे तुमचा पगार EMI मध्ये जातो आणि बचत होणं शक्य होत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही 20,000चं EMI भरत असाल तर ती रक्कम तुमच्या बचतीतून कमी होत आहे. जुन्या कर्जांना प्राधान्य द्या. पगार वाढल्यानंतर ती रक्कम कर्ज फेडण्यासाठी वापरा आणि नवीन कर्जाची गरज देखील लागणार नाही. पगार वाढला तर अनेक जण बचत फक्त बँकेत ठेवतात, जिथे व्याज खूप कमी मिळतं. इन्फ्लेशनमुळे पैशाचं मूल्य कमी होतं आणि तुमची बचत खरं तर वाढत नाही. उदाहरणार्थ, जर तुम्ही 10,000 रुपये बँकेत ठेवले आणि इन्फ्लेशन 6% असेल तर तुमच्या पैशाची खरी किंमत कमी होत जाते. म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आणि PPF सारख्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा. छोट्या रकमेपासून सुरुवात करा, पण नियमितपणे गुंतवणूक करतच राहा. पगार वाढल्यानंतर ही बचत न होण्यामागे लाईफस्टाईल इन्फ्लेशन, आर्थिक नियोजनाचा अभाव, कर्ज आणि गुंतवणुकीची कमतरता ही मुख्य कारणं आहेत. या गोष्टीवर काम करून तुम्ही तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. आजपासूनच बजेट बनवायला सुरुवात करा आणि खर्चांवर नियंत्रण ठेवा आणि गुंतवणुकीकडे लक्ष द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापुढे तुम्हाला कुठल्या विषयावरती अधिक जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.